दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सुभाष बाजीराव देशमुख हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या घेऊन विरगाव येथील सुपाऱ्या डोंगरावर चारण्यासाठी गेले असताना बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर अचानक हल्ला केला। बिबट्याने एक शेळी पकडून उसाच्या शेतात घेऊन गेलेला असताना पशुधनावर पुत्रवत प्रेम करणारे सुभाष देशमुख यांनी बिबट्याशी संघर्ष करत त्याच्या तोंडातून शेळी ओढून आणली असून सुदैवाने देशमुख यांना कोणतीही इजा केली नसली तरी शेळी जखमी झाली असून सुभाष देशमुख हे बालंबाल बचावले आहेत। याबाबत समजलेली माहिती अशी की अकोले तालुक्यातील विरगाव येथील सुतारमाळ परिसरातील सुपाऱ्या डोंगरावर शेळ्या चारण्यास गेलेल्या सुभाष देशमुख हे दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास शेळ्या वळत होते। अचानक बिबट्या तिथे आला आणि त्याने शेळ्यांच्या कळपावरच अचानक हल्ला केल्यानं सुभाष देशमुख यांची घबराट झाली। दरम्यान बिबट्यानं एक शेळी ओढत बाजूलाच असणाऱ्या उसाच्या शेतात नेली। हे सर्व दृश्य सुभाष देशमुख हे बघत होते। त्यांनी मागचा पुढचा काही विचार न करता थेट ते उसात घुसले आणि बिबट्याच्या तोंडात असणारी शेळीच त्यांनी मोठ्या धाडसानं ओढली। ती ओढताना प्रचंड ताकद लावल्याचं ते सांगत होते। यामध्ये ती शेळी जखमी झाली असून ती प्रचंड घाबरल्याचं पाहायला मिळाले। तर दिवसा बिबट्या या परिसरात फिरत असल्यानं या भागातील शेतकरी यांच्यात घबराट पसरली आहे। बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। सुभाष देशमुख हे अमृतसागर दूध संघातील निवृत्त कर्मचारी असून हा सर्व प्रसंग सांगताना त्यांचे या पशुधनावर असलेलं प्रचंड प्रेम यातूनच हे धाडस त्यांनी केल्याचं दिसून आलं। तर या भागात वनविभागानं पिंजरे लावावेत अशी मागणी या सुतारमाळ परिसरातील लोक करू लागले आहेत। सुतारमाळ परिसरात बिबट्याची वर्दळ फारच वाढली असून आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्या परिसरातील रहिवासी तणावात आहेत। बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी त्या परिसरातील रहिवाशांनी केली आहे। त्या परिसरातील सर्वांनी स्वतःच्या पशुधनाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। तर बिबटे दिवसा या परिसरात फिरत असल्याने प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे।